जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत कार्यक्रम पार पडला। जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिला सबलीकरण अंतर्गत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता। यामध्ये 15,000 शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते। यामधील येलो बेल्ट ग्रेड प्रावीण्य मिळवलेल्या महिला व विद्यार्थिनींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या सांगली पॅटर्नचं कौतुक मंत्री चंद्रकांत पाटीलांनी करत राज्यामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचा मानस देखील यावेळी व्यक्त केला। जागतिक महिला दिनाच्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या सगळ्या महिलांना शुभेच्छा। हा जागतिक महिला दिन असला आणि त्यानिमित्ताने महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करायचे असले तर ते केवळ महिलांनी करायचे नाही आहेत, तर सर्वांनी मिळून ते करायचे आहे। हे मान्यच आहे की सावित्रीबाई फुलेंमुळे शाळेमध्ये न येणाऱ्या महिला शाळेत आल्या, पण त्यांना पाठबळ हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केलं। महिला शिक्षणामध्ये मोठं काम करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे होते। अशी खूप मोठी यादी सांगता येईल। त्यामुळे या महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। सांगली जिल्ह्यामध्ये नवीन काही प्रयोग आम्ही करतो। त्याच्यामध्ये 20,000 मुलींना दर आठवडा 1 तास, शनिवारी सकाळी 8 ते 9 कराटे आणि जुडोचं प्रशिक्षण आम्ही दिलं। त्यातला पहिला बेल्ट, येलो बेल्टसुद्धा 15,400 मुलींना मिळाला। तो प्रदान करण्याचा कार्यक्रम तालुकाशा सुरू आहे। जिल्हा केंद्रात थोडा मोठा कार्यक्रम झाला। आता त्याच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे शुल्क द्यावं लागतं ते प्रशासन देईल असं आज आम्ही घोषित केलं। जूनपासून लाठीकाठीचं प्रशिक्षण पण शाळांमध्ये दिलं जाईल असं घोषित केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी फी माफ केल्यामुळे जवळजवळ 48,000 मुलींची संख्या महाराष्ट्रात वाढली। पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ म्हणजे प्रोफेशनल कोर्सेसला। त्याच्यामध्ये अदर फीसुद्धा विद्यापीठाने ठरवून देणं, FRAने ठरवून देणं, शुल्क नियंत्रणने। त्यामुळे ती वाजवी ठरणं आणि तीसुद्धा सरकार देऊ शकेल का असा प्रयत्न करणं, म्हणजे ती ट्यूशन फीमध्येच टाकायची। म्हणजे आपोआपच ट्यूशन फी जशी आम्ही रिएम्बर्स करतो त्या कॉलेजला, त्या शाळेला त्या मुलीच्या पालकांच्या वतीने सरकार देतं, तसं ट्यूशन फी आणि परीक्षेच्या फीच्या वरून अदर फी देता येईल का असा आमचा प्रयत्न आहे। प्लस 5 लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये कमवा शिकामधून दरमहा 2,000 देता येतील का, जी अमाऊंट वर्षाला 1,000 कोटी होईल। पण 5 लाख मुलींना तसं 1,500 रुपयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये त्या महिलांचा आत्मसन्मान वाढला। काही जणांनी व्यवसाय सुरू केले, 1 लाखाचं लोन आता त्यांना मिळणार। तसं कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला ट्यूशन फी नाही, परीक्षा फी नाही, अदर फी नाही, हॉस्टेल फी नाही। कारण हॉस्टेलला आता आपण निर्वाह भत्ता सुरू केला, जो महिन्याला 6,000 पर मंथ, 10 महिन्याचा 60,000 आहे, की जेणेकरून हॉस्टेल नाही मिळालं तर ते रूम घेऊन राहू शकते, मेस लावू शकते। तसं दरमहा ह्या व्यतिरिक्त 2,000 रुपये तिला पॉकेट मनी देता येईल का, असं कमवा आणि शिका नावाचा एक मोठा प्रयोग करण्याच्याही प्रयत्नात आपण आहोत। दादा, बजेटमध्ये सांगली बजेटमध्ये एक तर